शेती, शिक्षण, राजकारण, क्रीडा, मनोरंजन, बातमी तुमची आमची सदैव आपल्या सेवेत. प्रकट महाराष्ट्र. नमस्कार, प्रकट महाराष्ट्र मध्ये आपले हार्दिक स्वागत. मी लावण्य हुमने आणि आपण पाहत आहात प्रकट महाराष्ट्र, बातमी तुमची आमची. डोंबिवलीत निघाला मूकमोर्चा. भाजपा व नागरिकांनी केला शिवसेनेचा निषेध. भाजपा महिला उमेदवार आर्या नाटेकर यांचे पती ओमनाथ नाटेकर यांच्यावर जीवघेणा हल्ला. भाजपा कार्यकर्त्यांचे रात्री पोलीस ठाण्यात ठिय्या आंदोलन. डोंबिवली पूर्वेकडील सुनीलनगर ते दत्तनगर चौकापर्यंत निघाला मूकमोर्चा. आमचे प्रतिनिधी शंकर जाधव, डोंबिवली. हॉस्पिटलला पोलीस ठेवणे. नितीन पाटील ज्या हॉस्पिटलला आहे त्या हॉस्पिटल यांच्यानी पोलीस ठेवले. नितीन पाटील एक भीम असा जे असा क्रॉस एक सामान्य घरातला माणूस या गुंडशाही विरुद्ध जेव्हा उभा राहतो आणि त्याला काय शिक्षा भेटते हे आपण पाहतो आहे. इथे म्हणजे इतकी यांची गुंडगिरी दादागिरी वाढलेली आहे की यांच्या विरुद्ध कोणी सामान्य माणसाने उभंही राहू नये अशी यांची दहशत आहे. काही कारण नव्हतं, काही एवढं मोठं भांडण करायचं, कोयत्याने वार करायची काही गरज नव्हती. एका ठिकाणी पूजेला गेले असताना त्यांनी तू आमच्या विरोधात उभा राहतोस एवढी तुझी हिंमत, तुझी लायकी आहे का असं बोलत बोलत त्यांना मारलं गेलं आहे. म्हणजे गुंड ही शाही किती वाढली हे आपण बघितलं पाहिजे. ह्यांना किती त्या सत्तेचा माज आला आहे ना हे बघितलं पाहिजे. हे कशामुळे करतात, कोणाच्या जीवावर करतात हे पण बघितलं पाहिजे. यांनी आत्तापर्यंत व्याजधंदा लावून व्याजाने पैसे कमवून लोकांच्या प्रॉपर्ट्या जमिनी अडकून हे गब्बर झालेले आहेत. त्यामुळे ह्यांना हे पैशापुढे हे कोणाला जुमानत नाही आणि त्यांना असं वाटतं पैसा म्हणजे सर्वस्व आहे, म्हणजे आमच्यासमोर कोणी उभं राहू नये अशी दडपशाही निर्माण करून इथे परत तोच सर्व करावं, तेच व्याजाचा धंदा, तेच दडपशाही, तेच गुंडगिरी, तेच भ्रष्टाचार करावं यासाठी सगळं यांचं हे सगळं चालू होतं. आणि एक सामान्य घरातला माणूस एखादा उठतो आणि ह्या सगळ्या विषयाविरुद्ध उभा राहतो. त्याला कसा दाबला पाहिजे, त्याला फायनान्शियल दाबून बघितला, दाबला नाही, त्यांचं कामं बंद करून बघितली, दाबला नाही, मग त्याला मारून टाकून त्याला आपण दाबून टाकू असं त्यांचा मानस होता असं दिसत आहे. त्यामुळे तोही व्यक्ती थांबणार नाही. एक सामान्य घरातला माणूस उभा राहिला आहे, त्याच्या पाठीमागे संपूर्ण या परिसराची सामान्य ही जनता खांद्याला खांद्याला उभी राहणार आहे आणि त्या स्वतः आपल्याला दिसत आहे. नाटेकरांची थोडी अजून त्याची काही ठीक नाही आहे, अजूनही ते ICUमध्येच आहेत आणि लवकर बरे होतील असं आम्हाला वाटतं. मूकमोर्चा आज काढला जाणार आहे, कुठून कुठपर्यंत आणि पोलिसांशी काय चर्चा करण्याचं आपलं हे आहे. आम्ही या कार्यालयापासून ते अशोक वाटिका आणि अशोक वाटिकापासून तुळजानगर करत रामनगर पोलीस स्टेशनपर्यंत जाणार आहोत. आम्हाला पोलीस प्रशासनावरती पूर्ण विश्वास आहे. त्यांनी त्यावर दखल घेत त्यांच्यावर 37 अन्वये कलम टाकून त्यांना कलमी टाकलेला आहे. आमचा पूर्ण विश्वास आहे, पण कुठल्याही दबावाला बळी न पडावे आणि आम्हाला सदैव सहकार्य करावं
आणि अशा ह्या गुंड प्रवृत्तीच्या माणसांना आळा बसावा. परत हे प्रभागामध्ये म्हणजे वॉन्टेड राहून किंवा बाहेर राहून परत हे प्रभागामध्ये त्यांनी दादागिरी करू नये म्हणून आम्ही त्यांच्याकडे हा मुकम मोर्चा करतो. आमचं पोलीस प्रशासनावरती कायद्यावरती पूर्ण विश्वास आहे आणि आम्हाला तो न्याय मिळतो. संपूर्ण महाराष्ट्राला वेगळा नियम लागू आहे आणि पॅनल क्रमांक 29ला वेगळा नियम लागू आहे. ते 3 महिला उमेदवार आहेत आणि तिन्ही महिलांबद्दल रोज अपशब्द वापरले जातात. घाणेरड्या भाषेत ते प्रचार करत आहेत. स्क्रीनवर नको त्या भाषेत सर्व व्हिडिओज दाखवत आहेत. या गोष्टीला ऑलरेडी लोकांनी त्यांचा कौल ठरवलेला आहे. आता काहीच उरलेलं नाही आहे. मग जवळपास आयरेगावासारख्या ठिकाणी 100-150 मुलं, तुकारामनगरसारख्या ठिकाणी 100-150 मुलं हत्यारसहित त्यांनी हाणलेली आहेत. गेल्या 2-3 दिवस आम्ही पोलिसांना सांगत आहे की काहीतरी प्रकारे ते घडणार आहे. परवा दिवशी जे त्यांनी प्रकार केलं त्याच्यावर ऑलरेडी त्यांच्यावर गुन्हा दाखल होता. जर हा गुन्हा दाखल असताना जर तेव्हाच त्यांना अटक झाली असती तर कालचा प्रकार कदाचित घडला नसता. आणि काल खरोखर हत्या करण्याचाच प्रकार होता. 15-20 जणं त्याच्या हत्यारं घेऊनच तिथे रात्री घुसली होती. तर हे ज्या लोक आमच्यावर विश्वास ठेवून आमच्या पक्षात आलेली आहेत आणि ही लोक जर उच्च शिक्षित अशी लोक निवडणुकीला परत लढण्याची हिंमत करणार नाही. त्यामुळे मतदारांना आम्ही एवढंच सांगू की गुंडागिरी विरुद्धात आम्ही लढत आहोत. सर्वसामान्य कार्यकर्ते आहोत आणि कोणतेही गुन्हे नसणारे कार्यकर्ते आहोत. त्यामुळे या महिलांसोबत आमच्यासोबत मतदारांनी राहावं आम्ही मतदारांना आवाहन करतो आणि पोलीस प्रशासनाला विनंती करतोय की फरार आरोपींना लवकरात लवकर पकडावं. पण ज्या प्रकारे जिल्हा अध्यक्षांनी स्पष्टता दिलेली आहे की स्वतःच्या घराजवळ पैसे वाटपाचा जो प्रकार सुरू होता त्या प्रकरणामध्ये त्यांचीच माणसं तिथे पाठवली गेलेली, त्यांच्या खिशात जबरदस्ती पैसे टाकले गेले होते आणि त्यांना सांगितलं होतं की भाजपचं नाव घ्या, उमेदवारांचं नाव घ्या. तर तो प्रकार त्यांचा जर रंगवता आला नाही म्हणून काल जो त्यांनी घाणेरडा प्रकार करण्याचा प्रयत्न केला. माझं एवढंच म्हणणं आहे, मी जास्ती बोलू नाही शकत, पण एवढंच सांगेन की हा जो अत्याचार झालेला आहे आणि जे दादागिरी जी चालू आहे त्याच्यावर मला जस्टिस मिळालं पाहिजे. हे चुकीचं आहे. सर्वसामान्य माणसांनी येऊन उभं पण नाही राहायचं उमेदवारीसाठी. आणि असं झालं की तुम्ही सर्वसामान्य माणसं उभे राहत आहेत आणि त्यांना तुम्ही दाबतायत धमकी देऊन किंवा जे काय मारहाण करून त्यांचं तुम्ही म्हणजे त्या माणसाला पूर्ण तुम्ही जस्टिस द्या. माझी एवढीच मागणी आहे की ज्यांनी गुन्हा केला आहे त्याला अटक व्हायलाच पाहिजे, तरच आम्हाला जस्टिस मिळेल. किनके ऊपर गुन्हा दाखल किया बताएंगे? काल रोजी प्रचारादरम्यान झालेल्या भांडणामध्ये 5 ओळखीच्या व्यक्तीविरुद्ध आणि इतर जे काही लोक आहेत त्यांच्याविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे डोंबिवली पोलीस स्टेशन या ठिकाणी. यातील जखमी हे एम्स हॉस्पिटल मानपाडा इथे ॲडमिट आहेत. तो उपचार चालू आहे. सर कोणाकोणावर गुन्हे दाखल झाले काय माहिती? तपासाचा मुद्दा आहे, त्यानंतर नंतर सांगण्यात येईल. अटक केली का कोणाला? 5 आरोपींना अटक करण्यात आलेली आहे. पुढचा तपास चालू आहे. गोष्ट तो गुंड कोण आहे हे लक्षात घ्या आणि पूजा कुठे होती ती मला सांगा. कुठे पूजा होती ती सांगा. रात्री 11 वाजता तिथे कोणती पूजा होती मला दाखवा. आणि मी माझ्या फोनवरनं जवळजवळ 9:30 पावणे 10 वाजल्यापासून 112वर माझे कॉल आहेत. बरोबर आहे. 112वर मी माझे कॉल केले तेव्हा ते होते सूर्यप्रकाशवाडीत, प्रगती कॉलेजच्या गल्लीत. बरोबर आहे. मी पोलिसांना वारंवार फोन केले. पोलिस अर्धा तास, काल पण मी तशी तक्रार पोलिसांची दिली होती, अर्धा तासांनी पोचले. बरोबर आहे. त्यानंतर मध्ये पुढे गायब झाले. आम्ही गेलो, शाखेवर एक मीटिंग होती, ती मीटिंग अटेंड करून आलो. नंतर आम्हाला समजलं की भगतवाडीमध्ये हे लोक पैसे वाटायला गेलेत. तिथे आम्ही गेलो असता, आम्ही सगळं तिथलं रेकॉर्डिंग आहे आमच्याकडे. हे लोक बाहेर आले, म्हणे गणपतीच्या ह्याचं आमंत्रण वगैरे काय दाखवायला लागले. म्हटलं रात्री 11 वाजता. परत त्यांनी सांगितलं माझी मीटिंग आहे. आता आचारसंहितेमध्ये रेकॉर्ड आहे माझ्याकडे त्याचा. रात्री 11 वाजता आचारसंहितेमध्ये कोणती मीटिंग घेणार आहे सांगा ना.
तुम्ही मारहाण केली आहे का? कारण त्यांनी सांगितले की कोयत्याचा वार त्यांच्या डोक्यावरती आहे. ते तुम्ही- दाखवा आमच्याकडे कुठं कोयते आले काय आले, तक्रार आम्ही केली. बरं तिथे पण आल्यानंतर सातत्याने पोलिसांना 112वर माझे कॉल आहेत, माझे कॉल रेकॉर्ड चेक करा, ज्या मोबाईलवरनं फोन केले ते. दादागिरी हुमरादुबरी त्यांनीच केली. थांबा आम्ही माणसं बोलवतो. आणखीन त्याच भगतवाडीमध्ये थोड्या वेळा अगोदर जुगदर, मनीषा राणे यांच्यावर सगळे गुंड. मी DCP साहेबांना काहीतरी 9:30-10 वाजता फोन केला की साहेब माझ्या प्रभागातनं बाहेरचे गुंड सगळे हद्दपार करा. पण आता तुम्ही मारहाण केली आहे का? कारण त्यांनी आम्ही आरोप कशाला केला. मारहाण करू? हां त्यांनीच उलटा आमच्यावर हल्ला केला. हां मला धक्काबुक्की केली. हां पहिली गोष्ट ते रात्री 11 वाजता आले का आचारसंहितेमध्ये? माझी मागणी एकच आहे, तिथे पप्पू म्हात्रे पण होते पैसे वाटप करायला. नाटेकर पैशाची बॅग घेऊन पळाला, त्याची हेमंत म्हात्रे पळाला. माडची पुढची भूमिका काय आहे? असं असेल तर आम्हाला निवडणूक नाही लढायची, बस झालं. एवढं काम करून जर एवढा संघर्ष करायला लागेल, हां बरोबर. कोणी सांगितलं मला तुमच्या पक्षात या, मी त्यांच्या पक्षात गेलो नाही म्हणून तुम्ही माझ्यावर दडपशाही घालाल का? मला लोकशाही मला अधिकार दिला नाही का मला कुठे जायचं की नाही जायचं? कोण आमदार? कुठले आमदार? चव्हाण साहेब काय बोलले ते? या माझ्या पक्षात. ते आले नाही म्हणून तुम्ही तीच खुन्नस आहे ना, बाकी काय खुन्नस असतात? प्रकट महाराष्ट्राला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका बरं का.